निसर्गाच्या सानिध्यात हिरवेगार वातावरणात तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। आता ओढे नाल्यांना भरपूर पाणी आलेलं आहे। नवरात्र आहे त्याच्यामुळे मग घरी धुणं गोधड्या धुवायचं काही टेन्शन नाही घेतलं। आम्ही ओढ्यालाच गेलो होतो आणि धुळीची ॲलर्जी आहे त्याच्यामुळे मग 2 दिवसातच लगेच सर्दी झाली। मी होमिओपॅथिकच्या गोळ्या घेते त्याच्यामुळे मग आज दवाखान्यात आलेली होते आणि महिना पण झालेला होता। धुळीची ॲलर्जी आणि नाकाचं हाड पण वाढलेलं आहे त्याच्यामुळे मग कायम सर्दी होते आणि दरवेळेस दवाखान्यात जायचं आणि त्या दुसऱ्या गोळ्या खायच्या त्याच्यामुळे मग काहींनी सुचवलं की तुला सर्दी होती कायम तर तू मग आयुर्वेदिक काही असं उपचार कर, घरी काढा बिडा करत जा। पण मला मग होमिओपॅथिक ह्या विषयी कळालं आणि जवळच आहे आमच्या इथं केडगावमध्ये, मग तिथं जाते मी। मला आता जवळजवळ 7-8 महिने झालेले आहेत मी हा कोर्स करते आणि तिथं मला गेल्यावर ह्या गोळ्या देतात। आता हे आपले जे साबुदाणा राहतो तशाच गोळ्या आहेत आणि ह्या गोड गोळ्या राहतात। ह्या 3 टायमाला 15 दिवस गोळ्या राहतात आणि ह्या 3 संपल्या की 15 दिवसांनी परत दुसऱ्या ह्या 3 डब्या आहेत, ह्या पण 15 दिवसासाठी जातात आपल्याला। महिन्याभराच्या ह्या गोळ्या राहतात आणि ही गोळी ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ही झाकणमध्येच घ्यावा लागते। आता हिच्यावर 8 गोळ्या लिहिलेल्या आहेत, मग ह्या झाकणमध्येच 8 गोळ्या घ्यायच्या, त्या तोंडात टाकायच्या आणि चघळायच्या। ह्या गोळ्याला हात पण लावा नाही लागत आणि गोळी खाण्याच्या आधी अर्धा तास पाणी पण नाही प्यायचं आणि जेवण पण नाही करत मी। आणि गोळी खाल्ल्याच्या नंतर पण अर्धा तास पाणी नाही प्यायचं आणि जेवण पण नाही करायचं। आयुर्वेदिकचा यांचा एक नियम आहे की पाणी नाही प्यायचं, जेवण नाही करायचं, अनुषापोटी तुम्ही गोळ्या घ्यायच्या आणि मला चांगला फरक पडलेला आहे। मी आता 7-8 महिने झाले घेतेय। पहिले जास्त मी दवाखान्याच्या गोळ्या खायचे, कायम सर्दी व्हायची त्याच्यामुळे मग दुसरे पण आजार वाढायचे, नाक बंद व्हायचं। पण आता मी ह्या गोळ्या खायला लागलेली होमिओपॅथिकच्या याच्यामुळे मला दुखणं पण माझं कमी झालं। मी पहिली जास्तच आजारी पडायचे पण आता आजारी नाही पडत त्याच्यामुळे मग मला ह्या होमिओपॅथिक गोळ्यामुळे चांगलाच फरक पडलेला आहे। आणि आपण ज्या सारख्या डॉक्टरच्या गोळ्या खातो त्या पण काही चांगल्या नाही राहत, आपल्या शरीराला हानिकारक राहतात। मी जास्त गोळ्या खायचे, रोज म्हणलं तरी चालन, तर मग माझी तब्येत पण वाढली होती आणि दुसरे पण आजार वाढायला लागले होते, मला दम पण लागायला लागला होता कारण की सारखंच नाक बंद व्हायचं। आधीमध्ये असा घरी खाण्यापुरता भाजीपाला पण लावलेला आहे आणि हे बांधावर शेवगे लावून दिलेले आहेत कारण की मोठे बांध आहेत आणि हे शेवगे गावरान आहेत त्याच्यामुळे याच्या शेंगा पण बारीक बारीक निघतात। म्हटलं आता कालवणाला तर काही नाही आहे, मग शेवगे शेंगा काढायला आले पण लक्ष नाही दिलं त्याच्यामुळे मग काही शेंगा निबर झालेल्या आहेत आणि याला ह्याच वर्षी शेंगा यायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे असे जास्त शेंगा येत नाहीत, 2-4 अशाच येतात। मग कालवण पण करण्याचं लक्षात नाही राहत आणि बाजूनी गवत पण आहे जास्त, शेंगा पाडल्या पण त्या गवतातच पडल्या, मग सापडावं लागल्या ना अशा काही निबर पण शेंगा पडलेल्या होत्या। सीताफळाचा बाग आहे त्याच बांधाला शेंगा आहेत आणि ह्या वर्षी सीताफळाला भरपूर बार नाही आलेला आणि सीताफळ पण कमी आहेत। पाऊस कंटिन्यू लागून राहिला आणि ऊन पडलं नाही त्याच्यामुळे मग ह्या वर्षी एवढा सीताफळाचा बाग पण नाही धरण्यात आला जास्त। घराजवळ दुधी भोपळ्याचा वेल आहे, तो पण म्हटलं आता दुधी भोपळा काढून घेऊ, आज जेवढा भाजीपाला निघन तेवढा भाजीपाला काढते। ह्या ट्रेमध्ये मी जे वेस्टेज भाज्या राहतात त्या टाकलेल्या होत्या आणि एक कोबूचं रोप पण लावलेलं होतं, काही मिरच्या पण लावलेल्या आहेत। कोबू काढायला आला होता, गड्डा बारीकच राहिला होता कारण की याला वरचे फवारे नव्हते। कोबू फ्लावर म्हटलं की कोबूला फ्लावरला आळ्या होतात आणि बिना फवाऱ्याचे येत नाही। सगळ्याच शेतकऱ्यांचा प्रयत्न चालू आहे की जेवढे कमीत कमी फवारे बिना मारता जो भाजीपाला करायचा आहे तो करत जाऊ कारण की जास्त फवाऱ्याने कॅन्सरसारखे आजार पण वाढायला लागलेले आहेत। माझे असेच रानातील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता जर्नी विथ शीतलगुंजा चॅनेलला लाईक करा, व्हिडिओ जर आवडत असेल तर शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।